उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज शिवतीर्थावर संयुक्त सभा होणार आहे। या महत्त्वपूर्ण सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची ही पहिलीच संयुक्त जाहीर सभा आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडे लागले। राजकीय वर्तुळात या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झाले। या सभेमध्ये ठाकरे बंधू कोणते राजकीय संदेश देतात आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। यावर छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। मुंबई महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच आपण पाहतोय की सर्वच पक्ष जे आहेत ते प्रचार सभा घेताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की सभांचा जो आहे तडाखा लागलेला आहे, तर प्रचाराचा धुरळाही उडत आहे। दुसरीकडे आज आपण पाहतोय की नाशिक नंतर मुंबईत पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची संयुक्त सभा जी आहे ती पार पडणार आहे। आज संध्याकाळी ही सभा मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती होत आहे। आपण पाहतोय त्याचीच ही तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते। भव्य दिव्य असं स्टेज आहे। स्टेजवरती जर आपण पाहिलं तर शिवशक्ती असं या सभेचं नाव देण्यात आलेलं आहे, कारण या सभेमध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव ठाकरे यांचे सगळेच कार्यकर्ते असतील, मनसेचे सगळेच कार्यकर्ते असतील आणि याच सोबत आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे त्यांचे देखील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतील। संपूर्णतः आपण पाहतोय की आज जरी ठाकरे बंधूंची सभा याच ऐतिहासिक जागेवरती होत असली तरी मात्र उद्या महायुतीची देखील याच ठिकाणी ही सभा पार पडणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना ठाकरे बंधूंकडून काय नेमकं आश्वासनं देण्यात येत आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।